14 ऑगस्टचा व्हिडिओ मी शेअर केला। रात्री मुक्कामी मी जालन्याला आले होते आणि सकाळी सकाळी 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यता दिनाचं झेंडावंदन केलं। झेंडावंदनाला भरपूर लोक आले होते। काही गुणी अधिकाऱ्यांना सर्टिफिकेट दिले, स्वातंत्र्य सैनिकांचं दर्शन घेतलं, काही अभ्यंगतांना, काही नागरिकांना भेटले आणि काही छोटे मोठे कार्यक्रम दिवसभरामध्ये केले। बैठक घेतली जालन्याच्या इंडस्ट्रियलिस्ट बरोबर। जालना फर्स्ट एसपी ऑफिसमध्ये CCTV कॅमेरे लावले, त्याचं एक प्रात्यक्षिक घेतलं। अगदी आपण कंट्रोल रूममधून आवाज दिला तर प्रत्येक चौकामध्ये आपला आवाज जातो आणि आपण इन्स्ट्रक्शन देऊ शकतो, अशा प्रकारचं सुंदर काम तिथे झालं। मग नंतर अर्जुन भाऊ खोतकर माजी मंत्री आणि आमदार त्यांच्या घरी गेले, त्यांनाही राखी बांधली। आता राखीचा सण वर्षभर चालेल इतकं प्रेम नाही। वैद्यनाथ बँकेचं सगळं जे आमचं निवडून आलेलं पॅनल आहे त्यांनी माझी भेट घेतली, त्यांचं स्वागत केलं आणि तिथून आमच्या राठोड आमदार आहेत त्यांच्या आग्रहास्तर एका 30च्या कार्यक्रमाला लमानी समाजाबरोबर सहभागी झाले। दिवसभर कार्यक्रमांची रीग लागली होती। एका चौकाचं उद्घाटन केलं, तिथे सिग्नल लावला आणि कसं स्क्रॅपपासून स्टील बनवण्यामध्ये जालना एकदम अग्रेसर आहे याचं सुद्धा तिथे प्रात्यक्षिक मला मिळालं। त्याच बरोबर कालिका स्टील्सच्या सगळ्या पार्टनर्स बरोबर देखील बैठक घेतली। तिकडनं मी नारायण कोचे आमचे आमदार आहेत त्यांच्या कार्यक्रमाला बदनापूर येथे गेले। बदनापूर पंचायत समितीमध्ये कचऱ्याच्या प्लास्टिकच्या व्यवस्थापनाचं आणि संकलनाचं प्रक्रियेचं पहिलं केंद्र मराठवाड्यामध्ये त्याचं उद्घाटन केलं। या सगळ्या मशीनचं प्रात्यक्षिकसुद्धा मी केलं स्वतः आणि पाहिलं आणि मग त्यांच्याकडे जेवण करून बाय कार मी मुंबईला आले। स्वातंत्र्यता दिनाची मुंबईतील रोषणाई बघा किती सुंदर आहे। आज टायसन 1 वर्षाचा झाला आणि त्याच्यामुळे त्याला पण केक कापून आम्ही त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला। पण आता ते सगळं आटोपून मी आले आहे माझ्या देवघरामध्ये श्रीकृष्ण जन्म करण्याची तयारी करण्यासाठी। पहा श्रीकृष्णांना कसं फुलामध्ये आम्ही ठेवलेलं आहे, त्यातूनच ते जन्म घेणार। वातावरणात भरभरून पावसाचं झालेलं आहे, जणू काही यमुना दुथडी भरून वाहत आहे। माझी पूर्ण तयारी झाली आहे मध्यरात्री श्रीकृष्णाच्या जन्माची। पंचामृत ठेवले, केशरवालं पाणी ठेवलं, दूध ठेवले, अभिषेकाचं पात्र ठेवलेलं आहे। हा झोला सुद्धा आहे श्रीकृष्णाचा, तो मी तयार करत आहे। फुलांच्या पाकळ्यांमध्ये श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून दिलेली आहे आणि 12 वाजता तिचा जन्म होणार आहे। त्या पाकळ्याच्या मूर्तीला बाहेर काढणार आहे। Hadi oğlum.
नमो भगवते वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। सकाळी सकाळी जालन्यामध्ये ध्वजारोहण करून मुंबईमध्ये श्रीकृष्ण जन्माचा पूजन मी केलं। कसं वाटलं ते जरूर सांगा।